वाहतूकदारांनी पुकारलेल्या संपाचा फटका ठाणे शहरात देखील बसण्यास आता सुरुवात झालेली आहे। आज सकाळीपासूनच शहरातील पेट्रोल पंपांवर रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळालंय। शहरातील 3 हातनाका या ठिकाणच्या पेट्रोल पंप रात्रीपासूनच बंद आहेत, तर इतर पंपांवरती पेट्रोलचा तुटवडा दुपारनंतर जाणवणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। केंद्र सरकारच्या कायद्याच्या विरोधात माल वाहतूकदारांनी जो काही संप पुकारलेला आहे त्यात आता टँकर चालक देखील सहभागी होणार आहेत। याचा फटका ठाणे शहरात देखील बसतोय। ठाणे शहरातील जे काही विविध पेट्रोल पंप आहेत त्या ठिकाणी आज सकाळपासूनच खूप मोठ्या प्रमाणावरती जे काही ठाणेकर नागरिक आहेत यांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केलेली आहे। ठाण्यातला 3 पेट्रोल पंप हा जो आहे त्यापैकी 1 पेट्रोल पंप बंद करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे ठाण्यामध्ये 10 ते 12 पेट्रोल पंप आहेत, त्यापैकी 3 पेट्रोल पंप हा जुना पेट्रोल पंप आहे। या ठिकाणचा जो काही पेट्रोल पंप आहे या ठिकाणी बंद करण्यात आल्यामुळं शहरातील घोडबंदर रस्ता किंवा मग इतर ठिकाणी जे काही पेट्रोल पंप आहेत त्या ठिकाणी नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणावरती आज सकाळपासूनच गर्दी केलेली आहे। केंद्र सरकारच्या कायद्याच्या विरोधात आता टँकर चालक देखील उतरणार असल्यामुळं याचा फटका सर्वसामान्य ठाणेकरांना बसतोय। लांबच लांब असल्या रांगा ठाण्यातील पेट्रोल पंपावरती दिसत आहेत। विशेष म्हणजे या रांगा असताना कुठेतरी उपाययोजना झाली पाहिजे अशी मागणी पेट्रोल पंप चालक आणि ठाणेकर नागरिक करत असतात। दुसरीकडं आज दुपारपर्यंत जर हा जो काही प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह झाला नाही तर नक्की त्याचा फटका ठाणे शहराला बसू शकतो। विकास काटे, साम TV न्यूज, ठाणे।